नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्ती रसात चिंब नाहून निघाला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष राजू भोसले, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांनी पुष्प अर्पण करून स्वागत केले. पोलीस बँड पथकामार्फतही विविध वाद्यांची धून वाजवून स्वागत करण्यात आले. नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहेत. तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवखरे. नमस्कार, मी संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा. आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आगमन सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे. आता आपण नीरा या गावामध्ये आहोत. आता पालखीचं 1 वाजता प्रस्थान नीरेमधनं होईल. त्यानंतर साताराच्या बाजूला गेल्यानंतर नीरास्नान होईल पादुकांचं आणि त्यानंतर माननीय पालकमंत्री आणि जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय पालखी सोहळ्याचं स्वागत जिल्ह्यामध्ये करणार आहेत. पालखी सोहळ्याचे एकूण 4 मुक्काम सातारा जिल्ह्यामध्ये असणार आहेत. लोणंद, तरडगाव, फलटण, बरड आणि 19 तारखेला जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सर्व तयारी जय्यतपणे झालेली आहे. वाहतूक आराखडा झालेला आहे, आरोग्याचा आराखडा झालेला आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हा पालखी सोहळा आरोग्यदायी, अपघात विरहित पद्धतीने पार पडेल याची आम्हाला निश्चितपणे खात्री वाटते. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील, सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.